आत्तापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्यासाठी महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. शब्द आहेत पवित्र मरियेच्या स्तोत्रामधले. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मदर तेरेसा एका संध्याकाळी झोपडपट्टीला व्हिजिट करत होत्या आणि एका झोपडीजवळ आल्यानंतर त्यांनी पाहिलं की इतर सगळ्या झोपड्यांमध्ये दिवे लावलेले आहेत, परंतु ह्या झोपडीमध्ये दिवा नाही. कदाचित त्या झोपडीमध्ये कोणीच राहत नसेल अशी त्यांची कल्पना होती. आणि त्यांनी आजूबाजूला विचारलं, इथे कोणी राहतं का? हो, ह्या ठिकाणी एक भिकारी राहतो, तो आतमध्ये आहे. मदर आतमध्ये गेल्या आणि त्यांनी बघितलं की तो भिकारी अतिशय आजारी होता, थोडासा वैतागलेला आणि त्रासलेला दिसला. त्यांनी सहज त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं की ह्या खोलीमध्ये तू अंधार ठेवलेला आहेस, तू दिवा का लावत नाहीस? आणि त्यांनी मदरना सांगितलं, कोणासाठी लावायचा? इथे मला कोण बघायला येत असतं, इथे मला कोणी भेटायला येत नाही, त्यामुळे मी हा दिवा वगैरे काही लावत नाही. मग मदर तेरेसाने सांगितलं, मी जर तुला भेटायला आले तर तू दिवा लावशील का? आणि तो भिकारी विचारतो, तुम्ही किती दिवस येणार? थोडे दिवस तुम्ही येणार आणि परत थांबणार. मदर सांगतात, मी रोज तुला भेटायला येणार आहे, तू रोज आता दिवा लावायचा आहे. आणि त्याने मान्य केलं. त्या दिवशी मदरनी ती झोपडी चांगल्या प्रकारे स्वच्छ केली. तो दिवा एका अडगळीत पडला होता, तो व्यवस्थित नीटनेटका केला, प्रज्वलित केला. त्या संपूर्ण खोलीमध्ये प्रकाश पसरला. त्याच्यापेक्षा जास्त तेजस्वी प्रकाश त्या माणसाच्या चेहऱ्यावरती पसरलेला. एका संताच्या स्पर्शाने कोणाच्या तरी हृदयाला स्पर्श झालेला होता. त्याची ती जणू काही बाह्य खून होती. मदर तेरेसा निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी आल्या, तिसऱ्या दिवशी आल्या, असे बरेच दिवस चालू राहिलं. एक दिवस मदर तेरेसांना काहीतरी महत्त्वाचं तातडीचं काम निघालं, म्हणून त्यांनी एका दुसऱ्या सिस्टरांना पाठवलं. त्या दुसऱ्या सिस्टर पोहोचताबरोबर हा मनुष्य अत्यावस्थ परिस्थितीमध्ये, मरणासन्न अवस्थेमध्ये, कसं तरी धापा लागलेल्या अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याने ताबडतोब त्या सिस्टरांकडे बघितलं आणि विचारलं, ती पहिली सिस्टर कुठे गेली? तिने माझ्या हृदयात जो दिवा लावलेला आहे तो अजूनही तेवत आहे. बाहेरचा दिवा कदाचित मालवला जाईल, परंतु माणसाच्या अंतःकरणामध्ये जो दिवा लावलेला असतो तो कोणीही कधीच मालवू शकत नाही, विझवू शकत नाही, कारण तो दिवा साक्षात परमेश्वराने लावलेला आहे. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ह्या दिवसामध्ये आपण पवित्र मरियेचा सन्मान करत आहोत. मोठा झगमगाट केला जात असतो, फटाक्यांची आतषबाजी केली जात असते, चांगली रोषणाई केली जात असते. आपले प्रोटेस्टंट बंधू कधी कधी आपल्याला सांगत असतात की तुम्ही जणू काही ही पवित्र मरियेची पूजा चालवलेली आहे. हा प्रश्न ज्या वेळेला त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतो त्यावेळेला एक महत्त्वाचं अज्ञान तिथे बाहेर पडलेलं असतं. कोणत्या प्रकारचं अज्ञान? की त्यांची जी बोलणी आहे ती सगळी फक्त बायबलवरती आधारित आहेत. मार्टिन ल्युथरांनी सांगितलं, सोला स्क्रिप्तुरा, सोला ग्राशिया आणि सोला फिदेस. सोला स्क्रिप्तुरा म्हणजे फक्त बायबल, सोला ग्राशिया म्हणजे फक्त कृपा आणि सोला फिदेस म्हणजे फक्त श्रद्धा. त्या व्यतिरिक्त दुसरा काहीच विचार करायचा नाही. परंतु ख्रिस्त सभा मात्र 3 गोष्टी आपल्यासमोर सादर करत असते: सेक्रेड स्क्रिप्चर, सेक्रेड ट्रेडिशन, सेक्रेड मॅजिस्टेरियम. ह्या 3 शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. की सेक्रेड स्क्रिप्चर सांगितल्यानंतर पवित्र शास्त्र, पवित्र बायबल, आपली सगळी शिकवण, आपली सर्व श्रद्धा आणि भक्ती बायबलवरती आधारित आहे. परंतु फक्त बायबलवरतीच नाही, तर ख्रिस्त सभेला सेक्रेड ट्रेडिशन म्हणजे पवित्र अशी परंपरा लाभलेली आहे. अगदी संत लूकच्या काळापासून पवित्र मरियेचा सन्मान केला गेलेला आहे. आनंदाची 5 रहस्य तुम्हाला पाहायची असतील तर ती संत लूकने आपल्यासमोर सादर केलेली आहेत. तिथपासून सुरुवात झालेली आहे. त्या संत लूकने प्रेषितांबरोबर पवित्र मरिया उपस्थित होती पेंटेकॉस्टच्या दिवशी, हे रहस्य देखील आपल्यासमोर सादर केलेलं आहे. तिथपासून आत्तापर्यंत पिढ्याना पिढ्या सर्व काही आपल्या पवित्र मरियेला धन्य म्हणत आहेत. सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, अशा प्रकारे गेली 2000 वर्षांची परंपरा आहे
कितीतरी संत होऊन गेले. 450 संतांची आजपर्यंत नोंद आहे. बऱ्याच संतांनी पवित्र मरियेविषयी सुंदर असं वचन दिलेलं आहे. तिची भक्ती कशी करावी, तिची प्रार्थना कशी करावी, तिची नक्की भूमिका काय आहे, अतिशय स्पष्टपणे ख्रिस्त सभेसमोर सादर करण्यात आलेलं आहे. ही झाली परंपरा. आणि तिसरी आहे की ख्रिस्त सभेची अधिकृत शिकवण, सेक्रेड मॅजेस्टेरियम म्हणजे अधिकृत शिकवण. आत्तापर्यंत 264 पोप महोदय होऊन गेलेले आहेत. त्या सर्व पोप महोदयांनी शिकवण दिलेली आहे. त्यांच्या परिपत्रकांमधून शिकवण दिलेली आहे. वेगवेगळ्या सभा, बैठका, परिषदा, सिनड्स, काउन्सिल्स त्यांनी भरवलेल्या आहेत. त्यामधून पवित्र मरियेविषयी शिकवण दिलेली आहे. अशाच प्रकारची शिकवण 1548 ते 1561 ह्या 13-14 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रेंट ह्या ठिकाणी भरलेल्या परिषदेमध्ये देण्यात आली. पवित्र मरियेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर 1869 साली पुन्हा एकदा व्हॅटिकन ह्या ठिकाणी पहिली विश्व परिषद भरली. 1962 ते 65 ह्या काळामध्ये दुसरी व्हॅटिकन विश्व परिषद भरली. आणि ह्या दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेने देखील पवित्र मरियेचा जबरदस्त असा सन्मान केलेला आहे. 2025 हे वर्ष पोप फ्रान्सिस ह्यांनी ज्युबिली वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि ह्या ज्युबिली वर्षानिमित्त श्रद्धेचे, आशेचे यात्रेकरू बनून जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासामध्ये द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेमधील 4 महत्त्वाच्या परिपत्रकावरती आपण चिंतन करावं असं पोप महोदयांनी सांगितलेलं आहे. ह्या द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेच्या दस्तऐवजामध्ये एकूण 16 परिपत्रकं आहेत. वेगवेगळे विषय त्या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. परंतु 4 परिपत्रकं घटना ह्या स्तराच्या आहेत, पातळीवरच्या आहेत. घटना म्हटल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या त्या 4मध्ये देई वर्बुम नावाची एक घटना आहे. तुम्ही काल त्याविषयी कदाचित ऐकलेलं असेल. देई वर्बुम म्हटल्यानंतर ईश्वरी प्रकटीकरण, परमेश्वर माणसाला कशा प्रकारे प्रकट होत असतो. पवित्र मरियेला तो देवदूताच्या रूपाने प्रकट झाला. प्रभू येशू ख्रिस्त तिच्या उदरी राहिला. अशा प्रकारे परमेश्वराचं प्रकटीकरण सातत्याने तिला होत गेलं. तिने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या आणि त्याच्यावरती चिंतन मनन केलेलं आहे. देई वर्बुम ईश्वरी प्रकटीकरण. सॅक्रोसांक्टुम कन्चिलियुम म्हणजे पवित्र उपासना. ह्या पवित्र उपासनेमध्ये देखील पवित्र मरियेचं मोठं स्थान आहे. वर्षभर पवित्र मरियेचे एकूण 15 सण सोहळे स्मृती आपण साजरी करत असतो. एवढ्या प्रमाणामध्ये पवित्र मरियेला उपासनेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर वेळेला देखील पवित्र मरियेचा सन्मान केला जात असतो. सॅक्रोसांक्टुम कन्चिलियुम म्हणजे अशा प्रकारे उपासनेमध्ये पवित्र मरियेला स्थान देण्यात आलेलं आहे. आज आपला विषय आहे लुमेन जेन्सियुम. लुमेन जेन्सियुम म्हणजे राष्ट्रांचा प्रकाश, की कशा प्रकारे ख्रिस्त सभा ह्या जगामध्ये प्रकाश बनून परमेश्वराचं कार्य करत आहे. तो प्रकाश पवित्र मरियेच्या जीवनामध्ये कसा आहे त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. आणि 4थं घटनापत्र आहे गाउदियुम एट स्पेस. गाउदियुम एट स्पेस म्हटल्यानंतर ह्या जगाच्या आशा आकांक्षा, ह्या जगाची सर्व दुःखे आणि चिंता विवंचना ह्या ख्रिस्त सभेच्या देखील आशा आकांक्षा आणि ख्रिस्त सभेच्या चिंता विवंचना बनलेल्या आहेत. आणि म्हणूनच ख्रिस्त सभा ह्या आधुनिक जगाशी सगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला भिडत असताना पवित्र मरिया आपला कसा आदर्श आहे त्याचं उदाहरण आपल्यासमोर सादर करते. म्हणजे ह्या 4 परिपत्रकांवरती चिंतन करत आपल्याला ज्युबिली वर्षामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यापैकी आज हे परिपत्रक आहे लुमेन जेन्सियुम. त्याच्यामध्ये एकूण 8 अध्याय आहेत आणि 8वा अध्याय जो आहे तो फक्त पवित्र मरियेला वाहिलेला आहे. तुम्ही विचार करा, एवढी 3-3.5 वर्षांची परिषद भरलेली विश्व परिषद आणि त्याच्यामध्ये एक संपूर्ण चॅप्टर पवित्र मरियेसाठी चिंतन करण्यासाठी ख्रिस्त सभा खर्ची घालते. ह्यावरून पवित्र मरियेचं ख्रिस्त सभेतलं स्थान किती अनन्यसाधारण आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. ह्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत की ख्रिस्त सभा
जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे हे आपल्याला अगदी सर्व शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला, त्या मध्यरात्रीच्या वेळेला बेथलेहमच्या रानावरती प्रचंड असा तेजस्वी प्रकाश पसरला. प्रभूचं तेज त्या मेंढपाळाच्या भोवती चमकलं. त्यांना थोडीशी भीती वाटली, परंतु ते तेज कोणतं होतं? स्वर्गीय तेज होतं. तेथे आला होता स्वर्गीय सैन्याच्या दूतांचा समुदाय. ग्लोरी टू गॉड इन द हायेस्ट, की स्वर्गात परमेश्वराला गौरव, पृथ्वीवर सज्जनांना शांती. अशा प्रकारे प्रभूच्या जन्माच्या वेळेलाच त्या ठिकाणी प्रकाश चमकलेला होता. प्रभूच्या मरणाच्या वेळेला काय झालेलं होतं? सूर्याने देखील आपलं तोंड काळं केलेलं होतं. संपूर्ण देशभर, जगभर अंधकार पसरलेला होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कारण नीतिमत्तेचा सूर्य अस्ताला जात होता. थोडा वेळ का होईना ढगा आड गेलेला होता. संपूर्ण जगभर अंधकार पसरला होता. त्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे? ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त जर नीतिमत्तेचा सूर्य असेल तर पवित्र मरिया पहाटेचा तेजस्वी तारा आहे. सकाळी ज्यावेळेला हा तारा उगवलेला असतो तेव्हा तो कोणाची पूर्वसूचना देत असतो? लवकरच नीतिमत्तेचा सूर्य उगवणार आहे. म्हणून पवित्र मरियेचा जन्म ही आपल्या तारणाची मंगल पहाट मानली जाते, की आज त्या जन्माचा आपण उत्सव साजरा करण्यासाठी ही सगळी पूर्वतयारी करत आहोत. नक्की आपण काय करत आहोत? की तिने जशा प्रकारे येशूच्या येण्याची पूर्वसूचना जणू काही दिली आपल्या संपूर्ण जीवनाद्वारे. येशूला आपल्या उदरात स्वीकारलं, 9 महिने त्या उदरामध्ये वाढवलं, त्याला जन्म दिला, त्याचं लालन पोषण केलं आणि त्याला लहानाचं मोठं केलं. अशा प्रकारे ख्रिस्ती व्यक्तीला देखील ह्या जगामध्ये ख्रिस्त लोकांसमोर सादर करायचं आहे. दुसऱ्या भागामध्ये ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश आहे. 3 बाबतीत ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश आहे. पहिली गोष्ट आहे साक्रामेंते. सगळी 7 साक्रामेंते जी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी प्रकाश दडलेला आहे. बाप्तिस्म्याच्या वेळेला आई वडिलांच्या आणि मद्रीम-पद्रींच्या हातामध्ये जळती मेणबत्ती दिली जाते आणि त्यांना सांगितलं जात असतं, आई बापानो आणि धर्म आई बापानो, ही श्रद्धेची ज्योत आहे. ह्या ज्योतीच्या प्रकाशाने तुमचं लेकरू प्रकाशित झालेलं आहे. प्रकाशाचं लेकरू म्हणून त्यांना जीवन जगायचं आहे. म्हणजे प्रभूला भेटण्यासाठी जेव्हा ते सिद्ध होतील तेव्हा हा श्रद्धेचा प्रकाश त्यांच्याबरोबर असेल. दृढीकरण साक्रामेंतामध्ये कपाळाला तेल लावलं जातं आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याचा जो अग्नी आहे तो अग्नी माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित केला जातो. ख्रिस्त शरीर साक्रामेंतामध्ये ख्रिस्त जगाचा प्रकाश माणसाच्या अंतःकरणात येत असतो. सगळ्या प्रकारे पापाचा काळोख त्या ठिकाणी मिटून घेतला जात असतो. अशी घटना तिथे घडत असते. प्रायश्चित्त साक्रामेंतामध्ये आपल्या अंतःकरणाला चुटपुट लागते. आपल्याला कन्फेशन करावंसं वाटतं. पवित्र आत्म्याने अग्नी जणू काही पश्चातापाच्या अग्नीने आपलं अंतःकरण होरपळून काढलेलं असतं. तिथे परमेश्वराचा प्रकाश असतो. रुग्णाभंग साक्रामेंतामध्ये आपण सुरुवातीला ऐकल्याप्रमाणे एखाद्या आजारी माणसाला तेल लावल्यानंतर त्याचा चेहरा उजळून निघतो. आपणापैकी बऱ्याच लोकांचा हा अनुभव आहे की आपण ज्याला सातेसाव म्हणतो, की रुग्णाभिषेक साक्रामेंत म्हणतो, ते ज्यावेळेला दिलं जात असतं त्यानंतर कितीतरी दिवस एखादी व्यक्ती व्यवस्थितपणे जीवन जगत राहते. आणि जर ती व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असेल तर तिला देखील ख्रिस्ताचा प्रकाश दिला जातो. त्या प्रकाशाच्या द्वारे वियाटिकुम, म्हणजे आता वाटेसाठी शिदोरी देण्यात आलेली आहे. आता तुला अनंत तेजाने प्रकाशित होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. प्रकाश ख्रिस्त सभा त्या व्यक्तीला देत असते. गुरुदीक्षा साक्रामेंतामध्ये प्रतिख्रिस्त बनवून जगाचा प्रकाश बनण्यासाठी धर्मगुरूंना पाचारण केलं जात असतं. लग्न साक्रामेंतामध्ये काय घडत असतं? 2 व्यक्तींच्या अंतःकरणात तेवत असलेली प्रेमाची ज्योत जणू काही एकत्र येत असते. आणि पोप पॉल 6 आणि हुमाने विते नावाच्या एका परिपत्रकात, म्हणजे मानवी जीवन, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लग्न साक्रामेंतामध्ये पती पत्नीच्या प्रेमात परमेश्वराचं प्रेम मिसळत असतं.
म्हणून ते प्रेम शुद्ध होत असतं. अशा शुद्ध प्रेमाच्या प्रकाशामध्ये वाटचाल करण्यासाठी दोघांना पाचारण केलं जात असतं. साक्रामेंताच्या रूपाने ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश बनत असते. दुसरी पातळी आहे शिकवणुकीच्या पद्धतीने. ख्रिस्त सभा आपली जी शिकवण देत असते त्या शिकवणीद्वारे परमेश्वराचं वचन आपल्या पावलांकरिता दिव्यासारखं आणि आपल्या मार्गावरील प्रकाशासारखं बनत असतं. म्हणून ख्रिस्त सभेची जी शिकवण आहे तिचा अभ्यास होणं गरजेचं आहे. कितीतरी परिपत्रकं प्रसिद्ध केली जात असतात. सातत्याने पोप महोदय शिकवण देत असतात. ती शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. त्या शिकवणुकीनुसार जीवन जगणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ख्रिस्त सभेचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये देखील ख्रिस्ती मूल्ये जी आहेत ती ख्रिस्ती मूल्ये आपण पाळावीत अशी अपेक्षा आहे. मग तो अर्थव्यवहार असो, प्रॉपर्टी मॅटर्स असो, कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन असो, त्याच्यामध्ये ख्रिस्ती मूल्यांचा प्रकाश जगामध्ये पसरविण्यासाठी ख्रिस्त सभेला पाचारण केलं जात असतं. ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसुद्धा जगाचा प्रकाश आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे त्यांनी गौरव करावे. कार्डिनल हेनरी न्यूमन ह्याने त्याच्यावरती एक सुंदर कविता लिहिलेली आहे की हे परमेश्वरा, तुझा प्रकाश माझ्या जीवनातून सगळीकडे पसरू दे. मात्र त्यासाठी जेव्हा माझी स्तुती केली जाईल तेव्हा मला विसर पडू नये की हा प्रकाश माझा नाही, हा प्रकाश तुझा आहे. पवित्र मरीचं असं संपूर्ण जीवन त्या प्रकाशाने व्यापलेलं होतं. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय 12 वचन 1 ह्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सूर्य तेज पांघरलेली, डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट असलेली, पायाखाली चंद्र असलेली अशा प्रकारची तेजस्वी स्त्री स्वर्गामध्ये दृष्टीस पडली. ती तेजस्वी स्त्री म्हणजे पवित्र मरिया. सूर्य तेज पांघरलेली, परमेश्वराचा प्रकाश तिच्या संपूर्ण जीवनामध्ये पसरलेला, मूळ पापा वाचून संभवलेली, निष्कलंक, अतिशुद्ध अशी पवित्र मरिया. 12 ताऱ्यांचा मुकुट, केवढा मोठा प्रकाश तिच्या डोक्याभोवती झळकत असेल आणि पायाखाली चंद्र. ह्याचा अर्थ काय? दिव्याखाली अंधार असतो, परंतु हा जो जगाचा प्रकाश आहे पवित्र मरिया, तिच्या पायाखाली अंधार नाही, त्या ठिकाणी चंद्राचं शीतल असं चांदणं आहे. हे प्रतीक आपणा सर्वांसाठी फार मोलाचं आहे. परमेश्वराच्या सहवासात राहायचं. 12 ताऱ्यांचा मुकुट म्हणजे प्रेषितांची शिकवण आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवायची आणि आपली पावलं सातत्याने शांतीच्या मार्गाने चालावीत. त्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पसरावा म्हणून सदैव प्रयत्नशील राहावं. तर मग आपण पवित्र मरीने प्रमाणे सांगू शकतो की आत्तापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्यासाठी महत्कृत्य केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.